सगळं इथेच तयार त्याचा केलेलं रंग बघा. आणि गोडव्यासाठी त्यांनी मध टाकलेलं आहे. तसेच आता आपण मोगऱ्याचा पण चहा करून बघू. जेव्हा तुमच्या इथे आलेले लोक हे घेतात, काय प्रतिक्रिया असते त्यांची? सर ते म्हणतात की आता आम्ही एकदा येऊन गेले, आम्हाला खूप छान वाटले, आम्ही मी परत बघू का पिऊन? हा पिऊन बघा, आम्ही परत तुमच्याकडेच येऊ असं आम्हाला सांगूनच वा. जातात ते, आणि नेक्स्ट टाइम ते येतातच. जबरदस्त. आता इथे मात्र तुम्ही ताज्या फुलाचा केलेला नाही, का? वाळवलेल्या फुलांना जास्ती म्हणजे टेस्ट येते, ताज्या हा. फुलांचा मोगऱ्याचाच वास येईल बरं. म्हणून. मग बरं आहे, लोकांना मोगऱ्याच्या वासात बरोबर चहा प्यायला आनंद वाटेल ना. नाही, पण तो मग मोगऱ्याच्या वासाने चहा पिऊ नाही शकणार, बर त्याचा मग वास गेलेला आहे निघून आता. बर. तर आता तुम्ही मोगरा पुन्हा त्यात गरम पाणी टाकलं, मोगऱ्याची जी वाळवलेली फुलं आहेत ती टाकली, हा, त्याच्यामध्ये पुन्हा मध टाकला, हो. बरोबर. पण मध सुद्धा आपल्याच परिसरातला का तो विकत घ्यायचा आहे? नाही, आम्ही हे बाहेरून आणलंय, पण आपल्या इथे पण लागतंय, मधमाशांचे पोळे वगैरे झालेले आहेत, हम्म. पण ती मध काढत नाही, कारण की ते मग माशा तिथेच मध करतात आणि नंतर मग तिथून ते दुसऱ्या जागी उठून जातात. आता याचे आरोग्यदायी उपयोग काय आहेत, फायदे काय आहेत, त्याच्यामुळे काय होतं? फायदे म्हणजे सर, आता आपण साखर न खाल्ल्यामुळे आपली शुगर वगैरे कंट्रोल राहते, आणि नॅचरल म्हणजे ह्याच्याने काही त्रास नाही होणार आहे तुम्हाला, जसं आपण साखरची चहा पितो तसं काही नाही होणार आहे तुम्हाला, पूर्ण तुमचं म्हणजे हलकं. बघा, ह्या चहाला जास्वंदानं त्याचा स्वतःचा रंग दिला, आणि ह्या मोगऱ्याच्या चहाला त्या मोगऱ्यानं स्वतःचा रंग दिला. किती मिनिटामध्ये हा चहा तयार झालाय? अवघ्या मिनिटभरामध्ये. आता हे तर सगळं आपल्या घरातच आहे ना.